गुड मॉर्निंग. आज आहे दिवस 8वा की 9वा. ॲक्च्युली 9वा दिवस आहे, पण अष्टमी आहे आज. आणि आजचा कलर आहे पिंक. आणि मी घातली आज ही पिंक साडी. आणि आजचा जास्त आनंद कशात झालाय माहिती आहे? हे जे ब्लाऊज लूज झाले ना, त्याच्यात जास्ती आनंद आहे. आणि सकाळची मॅन्डेटरी गोष्ट म्हणजे चहा. चहा घेतला आणि मस्त अशी घटाची पूजा करून घेतली. खरंच हे 9 दिवस एक वेगळंच चैतन्य असतं ना घरामध्ये. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? बरं चला, आता आपलं सकाळची कामं चालू झाली. आज मी बनवणार होते फराळाला शाबूचे वडे. सगळे पदार्थ बनवून झाले, हेच राहिलं होतं. मग म्हटलं चला आज वडे बनवूया. सो मी इथं भिजवलेल्या शाबूमध्ये असे 2 बटाटे घातलेत कुस्करून. त्याच्यामध्ये मिरची आणि आल्याचा ठेचा टाकला आणि मग टाकले मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. सगळे पदार्थ घातले की छान असं मॅश करत करत हे पीठ मळून घ्यावं लागतं. आता ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये, सगळ्यांनाच शाबूचे वडे बनवता येतात. तरी मी आज बनवते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि मग हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय मी आणि हे वडे बनवायला घेतलेत. आता मी ना इथं वडे बनवताना नॉर्मल आपण जसे बनवतो तसे न बनवता जसे आपण मेदूवडे बनवतो ना, तसा मी याचा शेप बनवते. कारण मग ते आतून पण छान असे म्हणजे शिजले जातात, कच्चे राहत नाहीत आतमध्ये आणि वडे फुटत पण नाहीत अशा प्रकारे केले तर. तर तुम्ही पण असे नक्की ट्राय करून बघा. इथं आपलं तेल पण छान तापलंय आणि मी याच्यामध्ये आता वडे सोडून घेतेय. आणि हे वडे ना तळताना पण खूप जास्त त्याला आलटी-पलटी करायचं नाही. एकदा टाकले की छान एका बाजूनी करपूस असे भाजून द्यायचे आणि मगच त्याला पलटायचे. सारखं-सारखं त्याला ढवळलं ना की मग ते कधी-कधी तर फुटतात, अंगावर तेल उडायची शक्यता असते. आणि इथे बघा आपले छान असे वडे रेडी झालेत. आता वडे आहेत म्हटल्यानंतर त्याच्यासोबत चटणी तर आली. सो मी इथं खोबरं, थोड्याशा मिरच्या, त्यात 1-2 काजूच्या पाकळ्या टाकल्यात आणि मीठ, साखर आणि थोडंसं दही घालून छान अशी चटणी पण बनवून घेतलीये. वड्यांसोबत चटणी असली की मग वडे खायलाही मजा येते आणि आपले छान असे वडे रेडी झालेत. या तुम्ही सगळे फराळ करायला. आणि आज होती अष्टमी, सो आम्ही देवींच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. अष्टमी असल्यामुळं आज सगळ्याच मंदिरांमध्ये होम वगैरे होते, त्याच्यामुळं खूप गर्दी होती. सो आम्ही पण छान अशी देवीची ओटी वगैरे भरून छान असं दर्शन घेऊन आलो आणि आज अष्टमी होती आमच्याकडे, पण आज संध्याकाळी कन्यापूजन आहे, तर त्याचीही मला तयारी करायची होती. सो लवकरच देवीचं दर्शन घेऊन घरी आलो होतो. आणि आपला मेकअप सीरीजमधला 4था जो एपिसोड आहे, तो आज लाईव्ह होणार आहे 8:30 वाजता. सो तुम्ही नक्की बघा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.